कळमेश्वर बामणी नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार राहुल हिवराळे हे मैदानात उतरलेत। कळमेश्वरच्या जनतेसाठी गेल्या 20 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक कार्यामुळे त्यांची उमेदवारी लक्षवेधी ठरते आणि याच पार्श्वभूमीवर हिवराळे यांनी आमचे प्रतिनिधी युवराज मेश्राम यांना एक विशेष मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा आणि भविष्यातील दृष्टिकोनाचा स्पष्टपणे उल्लेख केलाय। पाहुयात नक्की ते काय म्हणाले। शिवसेना कळमेश्वर नगर परिषद करिता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत, त्याबद्दल आपला परिचय आणि पुढील कार्य काय करणार या संदर्भात माहिती। नमस्कार, मी प्राध्यापक राहुल हिवराळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कळमेश्वर बामणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025ला अध्यक्षपदासाठी माझ्या सर्व उमेदवारांसह या निवडणुकीला सामील जात आहे। आणि केवळ राजकारण आणि निवडणूक ही आमच्या पक्षाची किंवा व्यक्तिगतरित्या माझी सुद्धा ओळख नाही, बऱ्याच काळापासून समाजसेवा, समाजकारण आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत। आज हे सांगायला आम्हाला अगदी अभिमान वाटावा असं आहे की आजपर्यंत आपण जिथे बसला आहात, सावनेर, कळमेश्वर आणि मोपा या तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना जाती, पात आणि धर्माचं राजकारण किंवा बंधन न पाडता किमान हजारच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना आम्ही मोफत संगणक शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे। तसेच व्यक्तिगत स्वरूपात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, BEd, DEd वगैरेच्या जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, उच्च स्तरीय जे शिक्षण आहे त्यामध्ये आम्ही मोफत प्रशिक्षण दिले। बऱ्यापैकी यशस्वी झालो। आज पावणे 200 विद्यार्थी आमचे या सगळ्या फील्डमध्ये पास झालेले आहेत, त्या क्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये जोम बसवत आणि आताही काही विद्यार्थी आमचे त्या क्षेत्रात शिकत आहेत। सोबतच अनेक ठिकाणी ज्यावेळेस सामाजिक अत्याचाराची प्रकरणं घडतात, तुम्हाला आठवत असेल की मागे लिंगाव गोसावी ठिकाणचं एक आदिवासी बालिकेचं अत्याचाराचं प्रकरण झालं होतं। तर ते प्रकरण घडल्यानंतर केवळ रस्त्याने जात असताना ती उभे असणारे लोक आम्ही पाहिले, गुरुवारा गणतंत्र पार्टीचे लोक होते। माझ्या नोकरीवर जात असताना मी ते चित्र पाहिलं आणि त्या बालिकेच्या आईची जी आर्तकिंकाळी होती ते एकूण असं अगदी हृदय हिलावून निघालं। आणि केवळ 2 माणसांनी आम्ही रस्ता रोको केला आणि त्यानंतर मी एक लोकांना उद्बोधन केलं, आपणास सांगायला काही हरकत नसावी की किमान 4 ते 5 हजार लोकांचा समूह हा अर्धा तासात जमला आणि पोलीस स्टेशन बंद करावं लागलं। नागपूरवरून राखीव तुकड्या त्यांना स्टेट गव्हर्नमेंटचं बोलावं लागलं आणि त्या आंदोलनाचं यश हे झालं की त्या बालिकेला न्याय मिळाला। सोबतच तिच्या घरच्या लोकांना जे शासकीय कन्पेन्सेशन असतं, आर्थिक आधार, आर्थिक मदत आणि त्यांना शासकीय कडून घर सुद्धा भरलं मिळालं। नुकतंच नरखेड तालुक्यात एक जाती अत्याचाराचं प्रकरण झालं होतं, त्या कुटुंबाला न्याय देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत। पण कळमेश्वर नगराध्यक्ष पदासाठी आहेत, पण या नगरसाठी आपण काय काय विषय घेणार आहात? बघा, नगराध्यक्ष मी ज्या पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे त्या पक्षाचं तत्वच ब्रीदवाक्य हे आहे की 80% समाजकारण। बरेचसे लोक येतात आणि बरीचशी मोठी स्वप्न दाखवतात। आम्हाला मोठ्या स्वप्नाला हात घालायचा नाही, ती काळानुरूप आणि लोकांच्या सहकार्याने निश्चितच स्वरूपात होईल। पण माझं असं मत आहे की या कळमेश्वर नगरीला किमान मूलभूत ज्या नागरी सुविधा असतात, पाण्याचा प्रश्न आहे, अगदी तुम्ही चांगल्या वस्तीत जर जा, ज्या ठिकाणी उच्चभ्रू लोक राहतात, ते अतिसाधारण गरीब लोक असणाऱ्या वस्तीत सुद्धा तुम्ही जाऊ पहा, पाण्याचा प्रश्न अत्यंत निर्वाणीचा इथे आहे। 5-5, 6-6 दिवस या कळमेश्वर नगरीला पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे। स्वातंत्र्यापासून 76 वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा पाण्यासाठी माझ्या माय बहिणीला जर कुठेतरी थांबावं लागतं, त्रास सहन करावा लागतो, तर खरंच आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही नगर परिषदेमध्ये राहतो की एखाद्या जंगलपाड्यावर। यावर उपाय हाच आहे की नुसत्या टेक्सच्या पाण्यावर किंवा इतर स्रोतातून येणाऱ्या जलाशयाच्या पाण्यावर अवलंबून न राहता आमचे जे प्राथमिक स्रोत अगोदरच्या काळात होते, असे एक उदाहरण देता येईल आपल्याला की अनेक विहिरी आपल्या गावात त्या काळात होत्या, ज्या माध्यमातून इथल्या लोकल जलस्रोताच्या आधारावर इथल्या जमिनीची तहान जवळपास काही दशकं भागली गेलेली आहे। ते आम्हाला शोधावे लागते, ते आजही उपलब्ध आहेत। आमच्याकडे 2007-08ला रमेशचंद्रजी बंग असताना कळमेश्वर बामणी संयुक्त पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली होती। त्या योजनेला त्या जो प्लांट आहे त्याला पुनश्च एकदा जोमाने उभारी देऊन आणि सर्वत्र जिथे PVC पाईप लागलेले आहेत, विशेषतः ब्राह्मणी नगरीत जर आपण गेलात तर 2017 पूर्वी ही ग्रामपंचायतचा भाग होता,
तिथला जो पीव्हीसी पाईप आहे तो काढून ते एसडीपी पाईप लावला, नवीन सौरत्र आम्ही जर बसवली तर आमच्याच जलस्रोताच्या आधारावर आमच्याच गावात उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या आधारावर असं म्हणता येईल की इथल्या कारखान्यातून निघणाऱ्या दूषित जलपाण्यातून ते खराब जरी झालं असलं तरी आम्ही जर आमचा वॉटर फिल्टर प्लांटला आरो लावून जर दिला तर आमच्याच पाणी आमचं तहान नक्कीपणे व्हावे, हा एक मूलभूत प्रश्न आपण. दुसरा प्रश्न असा आहे की त्याला युवा बेरोजगार आहे. बेरोजगाराची व्याख्या करताना अल्फ्रेड मार्शल म्हणतात, त्यांनी बेरोजगारीचे प्रकार सांगत असताना एक पूर्ण बेरोजगार म्हटलेला आहे, ज्याचं प्रमाण आज कडमेश्वर नगरीत 50%हून अधिक आहे. दुसरा आहे अर्ध बेरोजगार, म्हणजे त्याच्याकडून काम तर पूर्णपणे केलं जातं पण त्याचं दाम जे मोजलं जातं ते त्याला अर्ध्या स्वरूपात मिळतं. आज बऱ्याचशा कारखानदारांकडे जर आपण गेला, कारखान्यात जर गेला तर माझ्या माय भगिनी माझे भाऊ बंधे 300-350 रुपये रोजाने आज कामाला आहे. महिलांचा इथला एक ऍव्हरेज दिवसाचा मिळणारा जो मुआवजा आहे हा 250 रुपयाचा, आणि खरंच 250 रुपये ही आजची रुपये आहे, म्हणजे ते सुद्धा अर्ध बेरोजगार आहे. इथल्या कारखानदारावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे. सोबत माझं असं एक नियोजन आहे, ब्लूप्रिंट आहे, तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मला सांगायला किंवा लोकांपर्यंत ही बातमी पोहोचायला आनंद वाटेल की आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर या येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत जर यश मिळालं आणि आज जो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे तर येणारा नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल यात शंका नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद, येथील सेवाभावी संस्था, सेवाभावी लोक यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण कडमेश्वर ब्राह्मणी नगरीचा एक प्राथमिक सर्व्हे करणार आहोत, ज्याच्या आधारावर आमच्याकडे डेटा कलेक्ट होईल की आमच्या ब्राह्मणी कडमेश्वरमध्ये किती प्राथमिक शिक्षण घेणारे आहेत, किती माध्यमिक शिक्षण घेणारे आहेत, किती ग्रॅज्युएट झालेले आहेत, किती स्किल बेस्ड लोक आमच्याकडे विद्यार्थी आहेत, इंजिनियर्स किती आहे, MBA होल्डर किती आहे, किंवा अन्य काही स्वरूपातले जे डिजिटल कोर्स आहे त्यामध्ये किती विद्यार्थी आमच्याकडे आहे, याचा एक डेटाबेस आमच्याकडे होईल. आणि हा ग्लोबलायझेशनचा जग आहे, ग्लोबलायझेशन जग जवळ आलेलं आहे. आम्ही इथल्या स्थानिक कंपन्यासह, महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यासह विदेशातल्याही कंपन्याला आम्ही आव्हान करू आणि दर 3 महिन्यानंतर इथे आम्ही एक प्लेसमेंट कॅम्प भरू, ज्यामध्ये माझा इथला माझ्या तरुणी ज्या विद्यार्थी ज्यांनी त्यांच्यामध्ये ती कुवत आहे जे आमच्या माध्यमातून आणि सशक्त होईल त्यांना इथे रोजगार देण्याचं काम आम्ही माध्यमातून निश्चितपणे. आपण इथे शिवसेना उभाटा पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, आपल्यासोबत किती उमेदवार आहे नगरसेवक म्हणून? आमच्याकडे आज बघा आणि कोण कोण आहेत? आम्ही आघाडी युतीच्या आम्हाला कुठल्या तरी एका प्रस्थापित पक्षाविरुद्ध, एका विचारधारेविरुद्ध लढायचं असल्याच्या कारणाने समविचारी पक्षांना घेऊन आम्ही आघाडी बनवण्याचा आमचा एक विचार होता. शेवटपर्यंत आम्ही वाट पाहिली. शेवटी काही तडजोडीचं समीकरण न जोडल्यामुळे आघाडी भंग पावली, तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त युतीने आज आमच्याकडे जवळपास 20 उमेदवार अध्यक्षपदासह तयार आहेत. आणि मला सांगायला काही हरकत नाही, पण उच्च असं अभिमानानं सांगावं असं वाटेल की माझ्या पॅनेलला उभा राहिलेला एक व्यक्ती, एक उमेदवार हा उच्च शिक्षित आहे. काही इंजिनियर्स आहेत, काही LLB झालेले आहेत, B.Pharm झालेले आहे, ऍग्रिकल्चरमध्ये डिप्लोमा होल्डर आहे. अशाच लोकांना, सुशिक्षित लोकांना घेऊन आम्ही हे म्हणजे बघा 8वी नापास असणाऱ्यांना, 12वी पास असणाऱ्यांना साठी आम्ही लोकांकडे मतं न मागता आम्ही आमच्या चांगल्या उमेदवारांना, ज्याची शिक्षणाची लायकी ही खरंच त्या पात्रतेची आहे, योग्य आहे, अशाच उमेदवारांना घेऊन आम्ही आणि त्या लोकाभिमुख विचार करतात, लोकांना न्याय मिळावा, लोकांचे मूलभूत हक्क मिळावे यासाठी प्रयत्न करीत असणाऱ्या उच्च शिक्षित लोकांना घेऊन आम्ही ही निवडणुकीला सामील होतो. धन्यवाद सर. कडमेश्वर येथील नगर परिषद करिता उभाटा पक्षाचे नगराध्यक्ष पदाकरिता राहुलजी हिवराळे हे अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत आणि त्यांनी कडमेश्वर मध्ये तरुण मुलांना नोकरी, MIDC मध्ये कारखाने आणि पाण्याचा प्रश्न लावून धरलेला आहे. त्यामुळे राहुलजी हे सुशिक्षित आहे, MA झालेले आहे आणि तरुण मुलांना त्यांचा आवश्यक लाभ होईल असं त्यांचं म्हणणं आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल, युवराज मेश्राम, नागपूर. एक समस्या